वरून ईश्वरपूरच्या जनतेने आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असे स्पष्ट आणि ठाम शब्दांत खंडराव जाधव यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, गेल्या 9 वर्षांत शहराचा जो विकास खुंटला होता तो आता पुन्हा वेगाने मार्गी लावणार आहोत। विरोधकांकडून विकासाऐवजी फक्त वैयक्तिक टीका झाली, मात्र ईश्वरपूरची जनता हुशार आहे, तिला कळतं की शहराचा खरा विकास करण्याची ताकद फक्त आमदार जयंतराव पाटील यांच्याकडेच आहे। म्हणूनच हा इतका मोठा आणि निर्णायक विजय मिळाला। धन्यवाद। माझ्या पप्पांना तुम्ही बहुमतानं विजय केलं, म्हणून माझे पप्पा क्रमांक 3 मधून निवडणूक लढत होते आणि ते जिंकले। जिंकायच्या आधीही मला माहित होतं की माझे पप्पा जिंकणार आहे आणि तेच झालं। आज उरण ईश्वरपूर महानगरपालिकेची निवडणूक त्यांचा निकाल जाहीर झालेला आहे। खरं तर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उरण ईश्वरपूर मधली जनता खरोखरच आमच्या बरोबर राहिली आणि त्यांनी प्रचंड मताने आमचे उमेदवार नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगोंडे दादा यांना प्रचंड मताने विजय केलेला आहे। जे विरोधक जे बोलत होते, खरं विरोधकांच्याकडे मुद्दाच नव्हता, त्यांनी व्यक्तिगत प्रश्न घेऊन व्यक्तिगत आरोप करून एवढीच निवडणूक लढवली। परंतु या मतदारांना समजलं की आदरणीय जयंत पाटील साहेबच आपल्या इस्लामपूरचा विकास करू शकतील आणि ते या उरण ईश्वरपूर शहराला प्रगती पथावर नेतील। त्यामुळे सर्व मतदारांनी त्यांचा विश्वास ठेवला। सर्व मतदारांचे प्रथमतः सगळ्यांचंच धन्यवाद, अभिनंदन। इथून पुढची तुमच्या वाटतं नाही, इथून पुढचा मिशन एकच असेल की उरण ईश्वरपूरचा विकास, जी 9 वर्षात कामं झालेली नाहीत, ज्या स्कीमा बंद पाडल्या, पाणी पुरवठ्यासाठी असेल, आरोग्य, स्वच्छता, ह्या संपूर्ण पुन्हा सुरळीत करून नवीन काहीतरी या इस्लामपूर शहराला द्यायचे ही संकल्प केलेला आहे। नाही, शक्य काय आहे, गेले 2016ला खरं तर अपवादानं झालेला नगराध्यक्ष आणि तिने या इस्लामपूर शहरात केलेलं पाप, त्या पापाचा घडा खरं तर आज या निमित्तानं भरलेला असं म्हणलं पाहिजे। तिने या उरण ईश्वरपूर शहरासाठी विकासाचं कोणतंही काम केलं नाही, विकासाचा कोणताही मुद्दा घेतला नाही। व्यक्तिगत आरोप करणे, व्यक्तिगत चारित्र्य एखाद्याचे शिंतोडे उडवणे आणि माणसाची दिशाभूल करणे, अशा प्रवृत्तीला खरं तर धडा शिकवलेला आहे उरण ईश्वरपूर मतदारसंघातील नागरिक।